तुम्हाला आठवत असेल, आता महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या या माध्यमातून मला सांगायचं, तुम्हाला आठवत असेल प्रताप सरनाईकांनी एक पत्र लिहिलं होतं उद्धव ठाकरेंना की आपण भाजपसोबत गेलं पाहिजे, फार प्रेशर आहे आमच्यावर. मला सांगा, भावना गवळींवर आरोप कोण करतं? यांचा एक एजंट आहे, नंगापुंगा एजंट, किरीट सोमय्या नाव आहे त्याचं. असं झालं आहे, तसं झालेलं आहे, नारायण राणेंनी 100 कोटीचं केलं, भावना गवळींनी 100 कोटीचं केलं, प्रताप सरनाईकाचं इतक्या कोटीचं आहे, यांना जेलमध्ये तातल्या किंवा लाणार नाही, यांना जेलमध्ये दावत लागेल. काय झालं आता? महाराष्ट्राचं राजकारण आजचं जे काही देवेंद्र फडणवीस साहेब, अमित शहा आणि मोदींनी केलेलं आहे त्याचा आदर्श कोणी घ्यावा असं आहेच नाही. ते आज महाराष्ट्रामध्ये भाजपने जे काही केलं आहे, 27 जुलैला तुम्ही अजित पवारांना नाही ते आरोप करतात. तुम्ही 5 वर्ष सत्तेत होता, तुम्ही सिद्ध नाही करू शकले, क्लीन चिट दिले, मग ते तुमच्यासोबत आले नाही म्हणून तुम्ही 27 जुलैला त्यांच्यावर आरोप करता. 2 ऑगस्टला त्यांना सोबत घेतच नाही सोबत, तर उपमुख्यमंत्री म्हणून तुम्ही त्यांना वित्तमंत्रीपद पण देता. म्हणजे तुम्ही सगळ्या संस्थांचा वापर करता, हे होत नाही का? हे महाराष्ट्रातल्या लोकांना रुजलं नाही आहे. जे नितीश कुमार स्वतःच्या भरोश्यावर सत्तेमध्ये येत होते ते 45 वर आले ना. मग त्यांना पण त्यांच्या क्रेडिबिलिटीची पडली असेल ना, की मी आता पुन्हा वर्ष 1.5 वर्षामध्येच पुन्हा जम्प करून तिकडे जाईल, तर मला पण असे प्रश्न उपस्थित होतील ना. त्यांच्याकडनं कुठला स्टेटमेंट काहीच नाही आहे आजपर्यंत तरी. ते आमच्या नाही, कदाचित महाराष्ट्रातल्या राजकारणातून त्यांनी प्रेरणा घेतली असावी आणि त्यांना असं वाटत असावं की काही केलं तरी चालतं. 2020 मध्ये भाजपची साथ सोडून लालू प्रसाद यादव सोबत आले. आज अशी माहिती आहे की लालू प्रसाद यादवनी त्यांना इशारा दिलाय थेट की तुम्ही तेजस्वी यादवला मुख्यमंत्री करा, आणि ते मुख्यमंत्री करायला तयार नाहीत. असं काही झालेलं नाही आहे. पण तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राचं राजकारण आजचं जे काही देवेंद्र फडणवीस साहेब, अमित शहा आणि मोदींनी केलेलं आहे त्याचा आदर्श कोणी घ्यावा असं आहेच नाही. ते प्रचंड नाराजी आहे महाराष्ट्रामध्ये. शासन आपल्या दारी कार्यक्रम हा पोलीस बंदोबस्तात घ्यावा लागतो. ठराविक लोक येतात, काळे मोचे आणता येत नाही, काळा कपडा घालून जाता येत नाही. तर हे यांचं शासन आपल्या दारी आहे. आता लोकच आले दरबारी, लोकच दरबारी आले. त्याच्यामुळे महाराष्ट्राची जी राजकीय संस्कृती होती ती घाण करण्याचं काम जे आहे ते आजच्या भाजपने केलेलं आहे, आजच्या भाजपच्या नेत्यांनी केलेलं आहे. आणि हे ईडीला घाबरून गेलेले लोक आहे. यांना काही नीतिनियमता नाही आहे, यांना काही विचारधारा वगैरे, हिंदुत्व वगैरे काही नाही आहे. हे ईडीला घाबरून गेलेले आहे. तुम्हाला आठवत असेल, आता महाराष्ट्राच्या जनतेला तुमच्या या माध्यमातून मला सांगायचं, तुम्हाला आठवत असेल प्रताप सरनाईकांनी एक पत्र लिहिलं होतं उद्धव ठाकरेंना की आपण भाजपसोबत गेलं पाहिजे, फार प्रेशर आहे आमच्यावर, बरोबर, आम्ही कसं सर्व्हाइव्ह करावं. हे कोणीच सांगितलं नाही आजपर्यंत. मला सांगा, भावना गवळींवर आरोप कोण करतं? यांचा एक एजंट आहे, नंगापुंगा एजंट, किरीट सोमय्या नाव आहे त्याचं. तो आरोप करतो. मोडस ऑपरेंडी कशी आहे, मग तो काहीतरी कागदपत्र दाखवतो, असं झालं आहे, तसं झालेलं आहे, नारायण राणेंनी 100 कोटीचं केलं, भावना गवळींनी 100 कोटीचं केलं, प्रताप सरनाईकाचं इतक्या कोटीचं आहे, यांना जेलमध्ये तातल्या किंवा लाणार नाही, यांना जेलमध्ये दावत लागेल. काय झालं आता काय किरीट सोमय्या गप्पा बसले आहे? माझं त्यांना खुलं आव्हान आहे मॅक्स महाराष्ट्रावरनं, त्यांनी टाकावं नारायण राणेंना जेलमध्ये. जेल काय, त्यांना बोलवलं, राज्यसभेची खासदारकी दिली, मंत्रिपदही दिलं. अजित पवारांवर आरोप केले, आम्ही किती वेळा सांगितलं की असं नाही आहे. त्यांच्यावर आरोप केले, त्यांना पक्षात घेतलं, उपमुख्यमंत्री बनवलं, फायनान्स मिनिस्ट्री दिली. हेमंता बिसाव शर्माचं तेच झालं, त्याला तर डायरेक्ट मुख्यमंत्री बनवला. असे किती लाईनीनी आहेत उदाहरणं जे आपल्याला देता येतील की अशा पद्धतीनं लोकशाही अडचणीमध्ये आलेली आहे.